नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत। त्यापैकी काही शेतकऱ्यांसाठी आहेत तर काही देशातील तरुणांसाठी। यासोबतच महिलांसाठीही अनेक योजना आहेत। आज आम्ही तुम्हाला महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती देणार आहोत। या माध्यमातून महिलाही आपल्या पायावर उभ्या राहू शकतील आणि त्यांना जे काही करायचे आहे ते या योजनेच्या माध्यमातून करू शकतील। जो व्यवसाय त्यांना आवडेल आणि त्यांना जे काम करायचे असेल तर ते या योजनेद्वारे करू शकतात। महिलांना स्वावलंबी बनवून महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा सरकारचा यामागचा उद्देश आहे। मुलींना समाजात कमी मान दिला जातो। लहानपणापासूनच त्यांना घराबाहेर पडू दिले जात नाही, त्यामुळे त्यांना पुरुषांइतकाच सन्मान मिळावा म्हणून महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना राबवण्यात आल्या आहेत, जेणेकरून महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाऊ शकतील। समाजातील मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि मुलींना ओझे मानले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या योजना आहेत, ज्याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। मग महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत तर महिला समृद्धी कर्ज योजना, महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, जननी सुरक्षा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेक लाडकी योजना। मग महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध 7 योजनांबद्दलची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ घेता येईल। या योजनेचा लाभ सहजपणे मिळवण्यासाठी कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघा। पहिली योजना आहे महिला समृद्धी कर्ज योजना। महिला समृद्धी कर्ज योजना ही योजना महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिलांसाठी राबवली जाते। महिला समृद्धी कर्ज योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते। या योजनेमध्ये कर्जाचा व्याजदर हा 4% आहे, तसेच योजनेची परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षे आहे। या योजनेचा हेतू बचत गटामार्फत ग्रामीण व शहरी भागातील महिलांना कर्ज पुरवठा करणे हा आहे। दुसरी योजना आहे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना। या योजनेचा लाभ फक्त विधवा महिलांनाच मिळणार आहे। ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे। ही योजना जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्रात सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना आर्थिक मदत दिली जाते। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहे। महिलांना दिलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल। तर मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तिसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना। सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे। या योजनेअंतर्गत 250 ते 1.5 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते। या योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील मुलींचे पालक मुलींच्या नावावर खाते उघडू शकतात। या योजनेअंतर्गत तुम्हाला 15 वर्षासाठी पैसे जमा करावे लागतील, त्यानंतर पुढील 6 वर्षासाठी पैसे द्यावे लागणार नाही। खात्याची 21 वर्षे पूर्ण झाल्यावर व्याजासह संपूर्ण पैसे त्या मुलीच्या नावावर खाते उघडले आहे तिला परत केले जातील। मग जननी सुरक्षा योजना। जननी सुरक्षा योजना आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे। जननी सुरक्षा योजना देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारद्वारे चालवली जाते। दारिद्र्य रेषेखालील महिलांनाच या योजनेचा लाभ होतो। दारिद्र्य रेषेखालील महिलांना सरकारकडून 1400 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। याशिवाय आशा सहयोगींना प्रसूती प्रोत्साहनासाठी 300 रुपये आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 रुपये प्रदान केले जातात। मग 5वी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। मुलीचे शिक्षणातील प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या 2 मुलींनाच लाभ दिला जाणार आहे। या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करावी लागेल आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे। सदर योजनेअंतर्गत 18 वर्षानंतर LIC कडून जे 1 लाख रुपये मिळणार आहे त्यापैकी किमान 10,000 रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील, जेणेकरून संबंधित मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल। 6वी योजना आहे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना। प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत भारत सरकारकडून
6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे। प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 5,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे। उर्वरित 1,000 रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्व लाभाच्या अटीनुसार संस्थात्मक प्रस्तुतीनंतर दिले जाणार आहे। अशा प्रकारे एका महिलेला सरासरी 6,000 रुपये मिळतील। 7वी योजना आहे लेक लाडकी योजना। महाराष्ट्रात लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे, ज्या अंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल। महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची घोषणा या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात 2023 मध्ये करण्यात आली आहे, ज्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल। या योजनेमध्ये एकूण 1,01,000 रुपयाची मदत दिली जाते। या सर्व योजनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण गुगलवर किंवा यूट्यूबवर बघू शकतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।